पांडुरंगाने. नमस्कार मित्रांनो, मी सांगलीकर प्रदीप आपल्या मराठी ब्लॉगमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. मित्रांनो, पुणे ते आदमापूर असा सायकल प्रवास करत होतो. त्यावेळी येलूर या ठिकाणी हा झालेला आमचा आळंदी ते आदमापूर या दिंडीसोबतचा झालेला हा मुक्काम या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे. येलूर या ठिकाणी दिंडीचं स्वागत मोठ्या उत्साहात केलेलं, त्या ठिकाणी सर्व गोष्टींचं अरेंजमेंट आधीच झालेलं होतं. म्हणजे या दिंडीची मुक्कामाची रस्त्यामधील ठिकाणी ठरलेली होती. त्याप्रमाणे या दिंडीचा मुक्काम होत होता. त्या ठिकाणी सर्वजण येऊन मामांचे औक्षण करत होते. त्या ठिकाणी मामांचे दर्शन घेत होते, पालखींचे दर्शन होत होते. आणि त्या ठिकाणी संध्याकाळी सत्यवान गावडे यांच्या ओवीचा कार्यक्रमही मोठ्या उत्साहात रंगणार होता. आपण या ठिकाणी पाहू शकता सत्यवान गावडे आणि त्यांचं ओवी मंडळ या ठिकाणी ओव्या सादर करताना आपल्यालाही या ठिकाणी या ओव्या ऐकायला मिळतील. शब्दाला शब्द जोडत आणि त्याला काव्यपंक्तीमध्ये त्यांच्या ओवीच्या स्वरूपात गात एकदम भावुक करणाऱ्या अशा त्यांच्या या ओव्या असतात. त्या प्रसंगाला अनुसरून त्या सर्व ओव्या साजऱ्या करतात. त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी त्यांच्या ओवीचा या ठिकाणी आनंद घेऊ शकता. मला याड लागेल थोड पार नाही जीवा पाड लागेल बाळू मामा तुझं मला याड लागेल थोड पार नाही वा जीवा पाड लागेल. भगतीचा छंद लागला आणि पिवळ्या भंडाऱ्याचा मला रंग लागला. बाळू मामा तुझर मला याड लागले थोड पार नाही जीवा पाड लागले. बाळू मामा तुझर मला याड लागले थोड पार नाही व जीवा नांदण बाळू मामाचं नांदण या फौजी या पुणे ते आदमापूर सायकल प्रवास करत असताना माझा पहिला मुक्काम सातारा या ठिकाणी झाला, तर दुसरा मुक्काम या आळंदी ते आदमापूर पायवारी करणाऱ्या दिंडीसोबत झाला. या ठिकाणी मला भरपूर भक्त भेटले, पुण्यातील भरपूर सारे लोक भेटले की ज्यांच्यासोबत ओळख झाली आणि त्यांच्यासोबत घालवलेला तो क्षण, त्यांच्यासोबत केलेली ही बाळूमामांची भक्ती एक खूपच वेगळा अनुभव देऊन गेली आणि मनाला खूप समाधान दिलं.